कोकणात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, सर्व असुविधा, वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका व समाज कल्याण अधिकारी यांना तक्रार केल्यानंतर विशेष समाज कल्याण अधिकारी यांनी त्वरित जायमोका पाहणी केली. नमस्कार, वृत्तरत्न महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आमचे प्रतिनिधी मोहन दिपके यांच्याकडून सविस्तर वृत्त. तालुका कळमनुरी शहरामध्ये असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह येथे कित्येक वर्षापासून विद्यार्थ्यांची पिळवणूक होत आहे. येथे राहायला जवळपास 100 विद्यार्थी आहेत. सध्या 50 विद्यार्थी येथे राहायला आहेत. कित्येक वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्था या वसतिगृहाची असून कोणत्याही सोयी सुविधा इथे उपलब्ध नसून विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे दिले जाते. अनेक वेळा जेवणामध्ये आळ्या, किडे, करपलेल्या पोळ्या, घाण पाण्याचं वरण, अत्यंत घाण जेवण दिले जाते. अनेक वेळा विद्यार्थ्यांनी वॉर्डन विनोद कांबळे यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा याकडे दुर्लक्ष केले गेले. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी सदर परिस्थिती वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांना संपर्क केला असता युवा तालुका अध्यक्ष मोहम्मद असलम, समाधान पाईकराव व सर्व वंचितची टीम वसतिगृह येथे पाहणी करण्यासाठी गेली होती. तेथील किचन रूमची पाहणी केली असता अत्यंत घाण अवस्था किचन रूमची होती. 2 दिवसापासून जेवणात आळ्या, किडे, घाणवरण, करपलेल्या पोळ्या, जमिनीवर स्वयंपाक, सर्व जेवणासाठी वापरण्यात येणारं पाणी यामध्ये कचरा आढळून आला. असं जेवण देत असल्यामुळे 2 दिवस विद्यार्थी उपाशी सुद्धा राहिले. तसेच सर्व वसतिगृहाची पाहणी केली असता गिझर बंद, 1 महिन्यापासून विद्यार्थी थंड पाण्याने आंघोळ करत आहेत. तसेच येथे 25 ते 30 रूम असून 2 ते 3च नळाला पाणी येते. काही रूम मधील संडास, बाथरूम सुद्धा भरले आहेत. सोलर बंद, वापरण्यात येणाऱ्या पाण्यात घाण कचरा, आळ्या आढळून आल्या. सर्व पाईपलाईन फुटकी, सर्व भोंगळ कारभार असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित कर्मचारी खेळ खेळत आहेत. अशा बाबींच्या तक्रारी मुलांनी करून केल्या असता त्यांना दमदाटी केल्या जाते. तसेच वैयक्तिक टार्गेट करून हॉस्टेलमधून काढून देण्याच्या धमक्या, अरेरावीची भाषा केली जाते. ही सर्व भयानक परिस्थिती पाहता त्वरित समाज कल्याण अधिकारी गीता घुटे यांना संपर्क करून तक्रार केली असता आणि विद्यार्थी रात्रीपासून उपाशी आहेत कळविले असता त्वरित पाहणी करावी. तब्बल 6 तासाच्या आक्रमक भूमिकेनंतर विशेष अधिकारी समाज कल्याण अमोल घुगे यांना पाहणी करण्यासाठी पाठवले. तेव्हा सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व विद्यार्थी यांनी सर्व सत्य परिस्थिती सांगितली. तेव्हा त्वरित वसतिगृहाचे वॉर्डन विनोद कांबळे यांना बोलवण्यात आले असता त्यांना याबाबत जाब विचारण्यात आला, पण त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. सदरील बाबीचे कोणतेही गांभीर्य कर्मचारी यांना नाही. सकाळपासून विद्यार्थी उपाशी असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळणे सुरूच असून वॉर्डन व दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली. यापुढील सर्व वसतिगृहाचे प्रश्न मार्गी लावून सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे, युवा तालुका अध्यक्ष मोहम्मद असलम, दिनेश पाईकराव, समाधान पाईकराव व इतर पदाधिकारी यांनी दिले. मुख्य संपादक सागर रोकडे, संपादक संदेश भालेराव. पाहत राहा वृत्तरत्न महाराष्ट्र. कोण सांभाळते हॉस्टेल? हा, अरे आळ्या पडून मरसाल, आळ्या पडून मरसाल तुम्ही. रात्रीच्या आलिशान बंगल्यामध्ये जेवण करायलेत ना तुम्ही, आळ्या पडून मरसाल तुम्ही. असं जर गरीबाच्या विद्यार्थ्यांना परेशान करत असाल तर काही बघायचं नाही. इथे आता मला मेनू कार्ड बघायचंय. आजच्या जेवणामध्ये काय काय समावेश आहे. गिझर बंद आहे. 2 महिन्यापासून विद्यार्थी थंड पाण्याने आंघोळ करायले. काढतो तुमचं सगळं रेकॉर्ड मी, त्याचा विषय नाही. तुम्ही आता चाबी पाठवा. आजच्या जेवणामध्ये कोणकोणत्या अन्नाचा समावेश आहे मेनू कार्ड बघायचंय आम्हाला. आम्ही आलोच सर. तुम्ही जोपर्यंत येत नाही, तुमचा माणूस येत नाही, मेनू कार्ड बघत आहेत, आम्ही इथून जाणार नाही. आता कलेक्टर साहेबाला फोन करतो मी, तहसीलदारला फोन करतो, एसडीएम ला कॉल करतो मी आता, आणि अन्न प्रशासन विभागाला सुद्धा बोलवायलो मी इथं. ओके ओके दादा, तसं काय नसतंय. तर काय रोल झाला असेल ते बघूत काय करायचं ते. तुम्ही आताच्या आता माणूस पाठवा कुणी ही चाबी घेऊन इथं. माझी विनंती तुम्हाला कळकळीची. नाही तसं काही अडचण नाही दादा. थोडंसं